नमस्कार सर्वांना. शेलस्ट्रॉंगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत, की आपण जी लास्ट व्हिडिओमध्ये हॅश जनरेट केलेली होती MD5ची, SHA-1ची आणि SHA-256ची. ही आपण बघितली, की आपण इथनं कॉपी करून कसं आपण पाहू शकतो. पण आता आपल्याला जर याची रिपोर्ट जनरेट करायची असेल, एक PDF फॉर्मॅटमध्ये किंवा एक CSV फॉर्मॅटमध्ये, तर ती आपण कशी करू शकतो? तर त्यासाठी इथे जनरेट रिपोर्ट ही हॅश काढल्यानंतरच हे इनेबल होतात 2 बटन्स. तर जनरेट रिपोर्ट ह्यावरती आपण जर क्लिक केलं, तर ते विचारतंय, "वुड यू लाइक टू इन्क्लूड द केस डिटेल्स इन द रिपोर्ट?" तर माझ्याकडे ते विचारतं आहे, की ह्या पर्टिक्युलर फाईलचं काही केस होती का? ज्याच्या कारण तुम्ही हे हॅश केलेली आहे आणि त्याचे तुम्हाला केस डिटेल्स रिपोर्टमध्ये ॲड करायचे आहेत का? तर माझ्याकडे जर केस डिटेल्स असते, तर मी येस केलं असतं. तर लेट्स सी की येस केल्यावरती काय होतं? येस केल्यावरती ते मला विचारत आहे, की केस डिटेल्स एंटर करा. तर केस नंबर एखादा तुम्ही ठेवलेला असेल, केसचं नाव काय होतं, एखादी एजन्सी, तुमची एजन्सी कोणती आहे, तुमचं डिपार्टमेंट कोणतं आहे, इन्व्हेस्टिगेटर म्हणजे जे ॲनलिस्ट होतं, ज्याने हॅश केलेली आहे, त्याचं नाव काय होतं, त्यानंतर त्याची आयडी काय होती आणि तुम्हाला एखादी केसबद्दल एखादी रिमार्क लिहायची, एखादी नोट लिहायची असेल, की ती हॅश का काढली गेलेली आहे, तर ते तुम्ही इथे मेन्शन करू शकतात केस नोट्समध्ये. आता माझ्याकडे याची काहीच डिटेल्स नाही आहे, कारण आपण नॉर्मली हॅश जनरेट केलेला आहे, एक टेस्टिंग पर्पजसाठी. तर मी सध्याला इथं कॅन्सल करतो. त्यानंतर मला अजून एक पॉपअप येतंय, की "धिस रिपोर्ट इन्क्लूड्स फुल पाथ व्हिच रिव्हील्स युअर वर्कस्टेशन्स फोल्डर स्ट्रक्चर. वुड यू लाइक टू इन्क्लूड इट?" तर आपल्याला विचारतंय, की आपलं जे हे पाथ होता, तो पूर्ण आलेला आहे, की तुम्हाला हा इन्क्लूड करायचा आहे का तुमच्या रिपोर्टमध्ये, असं विचारत आहे. तर आता मला वाटतं, की माझा पूर्ण पाथ मला कुणाला दाखवायचा नाही आहे त्या फाईलचं. मला फक्त हॅशची गरज होती. मी हॅश काढलेली आहे. त्यामुळे मी कॅन्सल करतो. जर तुम्हाला गरज असेल, की तुम्हाला पूर्ण पाथ दाखवायचा आहे, की हा डिव्हाइसमधनं तुम्ही ही हॅश काढलेली आहे, तर आता मी इथे ओके करतो. ओके केल्यानंतर मला इथं एक हॅश रिपोर्ट जनरेट होती आहे. तर मी याला माझ्या सोयीप्रमाणे काहीही नाव देऊ शकतो. जसं example.pdf. तर आता इथं .pdf ऑटोमॅटिकली येणार. आपल्याला फक्त एक्झाम्पल नाव द्यायचं आहे आणि सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याचप्रकारे आपली जी PDF रिपोर्ट आहे ती एक्सपोर्ट सक्सेसफुली झालेली आहे, असा मेसेज आलेला आहे. ओके करायचं आहे. त्यानंतर ना इथे माझ्या साईडला इथे एक बटन आलेलं आहे, की ओपन रिपोर्ट फोल्डर. याच्यावरती क्लिक केल्यावर माझा रिपोर्ट्स जिथं सेव्ह झालेली आहे, ते फोल्डर ओपन झालेलं आहे. तर इथं एक्झाम्पल नावाची जी आहे PDF ती सेव्ह झालेली होती, आपण केलेली होती ह्याची हॅश रिपोर्ट. तर ती झालेली आहे. त्याला मी इथं ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर ना मला इथे दिसतंय फाइल टू हॅश रिपोर्ट. तर इथे सीरियल नंबर, फाईलचं नाव, फाईलचा पूर्ण पाथ आलेला आहे. त्यानंतर फाईलचं एक्सटेन्शन आलेलं आहे. फाईलची साईज आलेली आहे. त्यानंतर ना डेट क्रिएटेड आलेली टाईम, मॉडिफाईड डेट आणि हे सगळं आलेलं आहे आणि फाईलचं स्टेटस आलेलं आहे. त्यानंतर ना आपल्याला खाली मोस्ट इम्पोर्टंटली MD5, SHA-1 आणि SHA-256च्या हॅश दिसून येतात आहे. तर याच प्रकारे आपण जी आहे ती जनरेट रिपोर्ट करू शकतो इन PDF फॉर्मॅट. आता आपण पाहणार आहोत की सेम आपण CSV रिपोर्ट कशी जनरेट करू शकतो. CSV रिपोर्ट जनरेट करण्यासाठी इथे एक बटन दिले गेलेले आहे. याच्यावरती आपल्याला प्रेस करायचं आहे. ते परत विचारतं, की तुम्हाला केस डिटेल्स ॲड करायच्या आहेत का याच्या? माझ्याकडे तर काही केस डिटेल्स नाही आहेत. जर तुमच्या असतील तर तुम्ही ॲड करू शकता. इथं मी कॅन्सलवरती प्रेस करतो. कॅन्सलवरती प्रेस केल्यानंतर मला ते विचारतंय, की याचा फुल पाथ आहे, तो तुम्हाला ॲड करायचा आहे का? तर मी ओकेवरती प्रेस करतो. त्यानंतर माझी एक CSV फाईल जनरेट होती. ह्याचं पण मी नाव चेंज करून एक्झाम्पल देतो. तर example.csv फाईल अशी माझी जनरेट होती आहे. तर सेव्हवरती मी क्लिक करतो, तर माझी ही फाईल एक्सपोर्ट झालेली आहे. ओकेवरती प्रेस करतो. त्यानंतर ना वापस एकदा मी ओपन रिपोर्ट फोल्डर करतो, तर ते मला बराबर CSV जिथं मी सेव्ह केली होती, तिथे मला घेऊन जातं आहे. तर याच प्रकारे आपण जे आहे एक CSV फाईल आणि एक PDF फाईल जनरेट करू शकतो, एखाद्या हॅश व्हॅल्यूची. नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेलस्ट्राँगच्या या YouTube चॅनलला. आणि असेच नवीन-नवीन कंटेंट येणार आहे. तर त्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.